थेट पुण्यामध्ये जाऊयात. सुरेश धस बोलतात जनआक्रोश मोर्चामधून. माहिती नाही, परंतु 50 लक्ष घेतले आणि जाता जाता कृष्णा कुटे नावाच्या पोराची ओम साई राम नावाची सिक्युरिटी एजन्सी हे मस्साजोग जे गे संतोषचं गाव आहे या सरपंचाच्या मस्साजोगची सिक्युरिटी एजन्सी कोणाला दिली? कृष्णा कुटे ओम साई राम नावाच्या कंपनीला, आणि ती चालवतो नितीन बिक्कड. या वेळेस काळकुटे मात्र बंगल्यावर आलेला नाही, हे पण तिथं सिद्ध झालेलं आहे. मग आता आणखी काय पुरावे द्यायचे सांगा. मी SP ला एक विनंती करतो की नितीन कुलकर्णी, मला एक सांगा, एक फोन वापरतात ते किती लोक आहेत तिथं? वर हात करा. एक फोन फक्त, बहुतांशी खाली हात करा. तू अपने जैसा दिखता है. 2 मोबाईल वापरतात असे किती लोक आहेत? 2 मोबाईल ज्यांच्याकडे 2 असतात, एकावर एक. नाही काही जण ऐसा मार नगण्य 2 मोबाईल वाले सुद्धा. आमचे वाल्मिक अण्णा उर्फ आका किती मोबाईल वापरतात? 17 मोबाईल नंबर वापरतात. 17 मोबाईल नंबर बीडच्या SP ला आणि CIDचे जे हे आहेत, मला बघून नाव त्याच नितीन बर का, CIDचे जे IG आहेत, IG साहेबांना माझी विनंती आहे की नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून 17 मोबाईल वापरतात. हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे. माझी विनंती आहे, हा नितीन कुलकर्णी आणा. कुणाकुणाकडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या 17 मोबाईल मध्ये सापडतील. आणि हे आत्ताच्या आत्ता माझी विनंती आहे, पुणे जिथं काहीच नाही उणे अशा ऐतिहासिक शहरामधून ही मागणी करतोय की मायबाप सरकारने, आणि मी फक्त देवेंद्रजींना विनंती करतो, अजितदादांनाही विनंती करतो. आता मी आणि भारतदादा आपण एकत्र काम केलेले, बजरंग बाप्पा तुम्ही बी अजितदादा बरोबर काम केलेले. अजितदादा फार प्रांजळ मताचा माणूस हो. 5 वर्ष, तुम्ही हसू नका, 5 वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे. आणि तो कधीच चुकीच्या लोकांना, मला माहिती, मी ज्यावेळेस त्यांच्या बरोबर होतो, काही लोकांना मी घेऊन गेलतो, 1-2 लोकांना घेऊन गेलतो, म्हणले यांच्या बाबतीत फोन करा. अजित दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत, मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा माझ्या बाबतीत असं घडलं. मी राष्ट्रवादीत 2005 पासून 2017 पर्यंत राष्ट्रवादीत होतो, 15 पर्यंत राष्ट्रवादीत होतो. म्हणजे जवळजवळ 10-11 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं. अजितदादा असा नव्हता रे. अजितदादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी? काय अडकलंय? हे जाऊ दे ना का बाहेर, हे जाऊ दे. अरे बाबा, हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल बर का. आता माझ्याकडे 300 गायीचा गोठा आहे, 1000 गायाचा गोठा करीन आणि 200-300 मसाड सुद्धा आणीन. मुरा मेसाना बर का, मसाडा आणून मसाड धुत बसील बर का. मी राजकारणात राहणार नाही. पण दादा, तुम्ही, एकनाथराव शिंदे साहेब, तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री ज्या माणसावरती विश्वास आहे, तुम्हाला विनंती आहे
की ह्याचा छडा लावा, आणि ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा ना. बिन आमचं म्हणणं आहे सरकारच्या बाहेर ठेवा. राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिन खात्याचा मंत्री करा. सगळ्यात सोपं राजीनामा द्या ना. अरे या देशामध्ये लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक ऍक्सिडेंट झाला, राजीनामा दिला. निलंगेकरांच्या मुलीचं मार्क माग पुढे केले, मुख्यमंत्रीपद गमावं लागलं. आणि 26/11च्या घटनामध्ये R.R. पाटलांचा एक शब्द चुकला. विलासराव देशमुखांच्या पाठीमाग रामशे बंधू ते भयानक पिक्चरवाले ते रामशे हिंडला म्हणून विलासराव देशमुखांना घरी जायला लागलं. आणि R.R. पाटलाला छुटपुट घटना होती म्हणलं म्हणून R.R. पाटलाला घरी जावं लागलं. अरे बाबा मी तारीख सांगतो. तीनही नेत्यांना फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा, तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो, यांचा राजीनामा तुम्ही घ्या. एवढी चौकशी होऊ द्या. आमच्या लेकराला न्याय मिळून द्या. अरे कोणी डोळे पाडले, डोळ्यात पाणी आलं की सगळे लोक ओरडतात. या अमक्या अमक्याच्या डोळ्यात पाणी आलं, अमक्या अमक्याच्या डोळ्यात. अरे नाटकीच रडायचं म्हणलं तर ग्लिसरीन टाकून आम्ही बी रडू शकतो रे, बर का. तुम्हाला कोणाच्या तरी डोळ्यातले अश्रू दिसतेत. ह्या संतोषच्या ह्या लहान लेकराच्या 10वीला असलेल्या पोरीच्या डोळ्यातले अश्रू दिसले नाही का? त्या लेकराचे, लहान लेकराचे अश्रू दिसनात का? का अश्रू दिसनात? कशामुळं? माझी विनंती आहे. आणि हे टीका करणारे काय जण लागले. कोणी म्हणतं यांना मंत्रिपद नाही. अरे मंत्रिपद हे जाऊ दे रे, ववाळून टाकू कुणावर बी. मंत्रिपद नाही, राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेतो मी. संतोष देशमुख पुन्हा माघारी आणून दाखवा. देतात का आणून? द्या आणून, मी लगेच सगळं सोडून देतो. आणि तुम्ही जर म्हणले ना तर ते कझाकिस्तानला जाऊन राहा, नाही तर गामा देशात राहा, नाही तर घाना देशात जातो. घाना देश माझा कलर बी काळा आहे, आता माझा बापच काळा होता तर त्याला मी काय करतो. घाना देशात जातो, सोडून जातो. परंतु माझा हेतू काय? माझा हेतू संतोषची पत्नी, संतोषचा भाऊ, संतोषची मुलगी. अरे माझा बाप मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर गेला होता. 6 महिने तेल मीठ मिरची कशी आणायची असते हे मला कळालं नव्हतं. या लेकराचं काय रे? याला राहायला घर नाही, 6 पत्र्याचं सुद्धा घर नाही ह्याला. संतोष देशमुखला 3ऱ्यांदा सरपंच झालाय. तुमच्यापैकी सुद्धा कोणी सरपंच असतील, तुमचाच भाऊ कोणीतरी ग्रामपंचायतचा सदस्य असेल, 3 वेळा ग्रामपंचायतीचा सरपंच होतो. त्या माणसाची ही अवस्था होते. माझा हेतू हा आहे की या संतोषच्या याला न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यात कसलं राजकारण आलंय? तुम्ही उठत आणि मीडियावाले सुद्धा हे तुमच्या पाया पडतो, बुटा सहित पाया पडतो, चपला सहित पाया पड. अरे राजकारण काय माझ्या बांधवांनो मला सांगा ना. हे सोडलेत काही जण. सूरज चव्हाण बोलला माझ्यावर. सूरज चव्हाण, अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून, तू माझ्यावर बोलतो. बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये. आणि ते चला जाऊ द्या. बाकीच्यांना मला नोव्हेअर करायचे, इतरांना मला नोव्हेअर करायचे. अरे काय लाख तुम्हाला काय बोलायचं ते बोला रे माझ्यावर. मला तुम्हाला उत्तर द्यायचे नाही, कारण मला संतोष देशमुखच्या मृत्यू प्रकरणावरून फोकस हटवून द्यायचा नाही. म्हणून मला काय म्हणायचं ते म्हणा, मला शिव्या द्या, मला जे काय बोलायचंय अमोल मिटकरींना बोलू द्या, अजून कोण बोलतोय त्यांना बोलू द्या.
कोण आणले ते मोठाल्या चष्म्यावाले असू द्या, मला त्यांच्यावरती बोलायचं नाही. अरे माझं म्हणणं आहे राष्ट्रवादीतल्या त्या माझ्या मित्रांना, अरे ज्या नेत्याने बीडची वास्तुशांती केली, बीडचा बिहार नाही, बीडचा काबुलिस्तान केला, हमास केला, हमास पेक्षा सुद्धा वेगळं वागणं नाही तुमचं. इतकी बेकार तालिबानी हे वागणं तुमचं कसं आहे, हे वागणं बरं नव्ह. आणि तुम्ही इथं येऊन अजितदादाच्या काय सांगता रे, तुम्ही बोलता. माझी विनंती आहे, अजितदादाच गेलते, मी दादान काल म्हणलं वाद क्या हुआ तेरा वादा. अरे अजितदादावर टीका केली नव्हती मी, कमून लावून घेता उगाचे उगा. अजितदादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही बे काम केलं, तो तसा माणूस नाही. पण जे घेरा घेतलाय अजितदादाला, सगळे यंड गंड मंड रंड अंड असले हे जे घेरा घातलेले हे लायकवान माणसं नाहीत असं मला वाटतं. अजितदादा जरा डोळं उघडून बोला, बघा खाली काय चाललंय ते. माझं म्हणणं आहे, पुण्यातलं बारामती तुमच्या मतदारसंघातले 100-200 माणसं पाठवा ना अजितदादा, 200 माणसं पाठवा दादा. महेश माझं म्हणणं चूक आहे का? पाठवा ना बीड जिल्ह्यात. अजितदादा तुमच्या विश्वासातले माणसं पाठवा, तुमच्याजवळ प्रचंड लोक आहेत. गावागणीस एक माणूस पाठवू शकतात अजितदादा, 1200-1300 गाव आहेत बरं का. 1500 माणसं पाठवा ना दादा, एका गावात जाऊन 2-2 दिवस मुक्काम करून येऊ द्या ना. तुमचे हे जे शागिर्द आहेत हे कसं वागते, एकटा मराठा समाजाच्या बाबतीत नाही. आणि तुम्हाला माझी विनंती, एकटा मराठा समाज नाही, सगळे समाज संतोषच्या बरोबर आहे. संतोषच्या भेटी द्यायला मस्सा जोगला जीवाच्या वाडीचे लोक आले का नाही? संतोष हांगेच्या खालच्या वाड्या आल्या का नाही? तुम्ही वंजारी समाजाला सुद्धा दोष देऊ नका. सगळेच्या सगळे माणसं वंजारी समाजातले वाईट आहेत का? नाही, अजिबात नाही. 2%, 4%, 5%, 10% असतील, 90% वंजारी समाजाला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही, बिलकुल पटलेली नाही. तुम्ही का अंतर पाडताय लोकात, कशामुळं? आणि मी तर काल म्हणलं ना, आज मी म्हणतो, एकच पर्व इथून पुढं ते 2 नेते आणि त्यांना मानणारे त्यांच्या समाजातले 10%, त्यांच्या समाजातले सुद्धा 90% आपल्या बरोबर घ्या. एकच पर्व आणि सर्व एकत्र, सर्व आपल्या सहित सर्व एकत्र. काय अडचण आहे? ही रियालिटी आहे समाजाची, खाली ही परिस्थिती आहे. म्हणून एखादी जात टार्गेट करायला आम्ही इथं आलेलो नाही. त्या जातीतले जे चुकीचे नेतृत्व आहे, चुकीचं, हा धनुभाऊ अजून बी धनुभाऊ अजूनही तुम्ही 60,000 फुटावर असतान, 60,000 फुटावरले खाली उतरा. या असल्या बैठका तुम्ही कशा घेतल्या? 3 करोड में फाइनल, बाद में 2 करोड, 50 इलेक्शन में. अरे निवडणुकीचा निकाल लागूच तर तरी दम काढायचा. तुम्ही मस्सा जोगला गेला. आणि काय दोष आहे आमच्या संतोषचा? एका दलित समाजाचा पोरगा, त्याला हे मारित होते सुदर्शन गुले, आणि हे फक्त आडवा झाला, म्हणला हे बाबा दलिताच्या लेकराला मारू नका. दलित समाजाच्या लेकराची बाजू घेतली म्हणून आमचा माणूस गेलाय. हे कोणाकोणाला माहिती आहे? अजून माहित नसलं तर पुण्याच्या या मायबाप जनतेला सांगतो, दलित समाजाच्या लेकराला मारलं म्हणून संतोष त्याच्या ह्याला गेला. अजित दादा, माननीय विजय वाकोडे दादा यांच्या घरी गेलते. तिथं त्यांनी आश्वासन दिले, एक पोरग शासकीय नोकरीत घेऊ, चांगली बाब आहे. सोमनाथ सूर्यवंशी याच्या घरी सुद्धा अजितदादा बोललेत, कारण मी जाऊन आलोय. ते गेले त्याच्यानंतर मी जाऊन, दादा म्हणाले यांच्या कुटुंबातलं पण एक लेकरू घेऊ. माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा, 2 उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती आहे, या दोघांना द्या.
संतोषच्या बायकोला सुद्धा BA झालेले, हिला सुद्धा का शासकीय नोकरी नकोय मला सांगा. BA झालेली मुलगी कोणत्याही खात्यात ऑर्डर काढा. हे लेकर आणि शक्यतो ऑर्डर देताना लातूर जिल्ह्यात द्या, कारण लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी आमची माय माऊली बर का, जिचं कुंकू पुसले, अरे जिच्या भाळावरचं कुंकू पुसतं तिचं दुःख काय बर का. तर ह्या लेकराला कुठंतरी घ्या, जलसंपदात घ्या, MSCBत घ्या, कशात बी घ्या. तुमचं पाठिंबा आहे का ह्याला? जरा वर हात करून सांगा ना. मदत केली मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मोका लावा म्हणला, मुख्यमंत्र्यांनी मोका लावला. साहेबांनी 1 मिनिट ऐका, मोका लगेच लागत नसतो. घोषणा केली, त्याचं 1 मिनिट ऐका, जस्टिफिकेशन द्यावं लागेल. जस्टिफिकेशन दिल्याच्या नंतर मोका लागेल. तुम्हाला कायदेशीर काही अडचणी परवा माहित नाही. एक आता फक्त जामिनी पुरता बाळासाहेब ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हेंची ऑर्डर मीच मुख्यमंत्र्यांकडून काढून आणली. रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी सही केली. रात्री 1:30 वाजता म्हणलं सही करावं लागते, नाही तर हे सुटतील. आणि त्याचाच परिणाम म्हणून काय झालंय, 14 दिवस हे आत गेलेत. वाल्या सुद्धा त्या 14 दिवस आत. आता म्हणतो 24 तास मेरे को एक साथ में दो. अरे ह्यांची लफडी सांगतो रे, अजून लय लफडी. लोकच आणून देतात गप्पा गप्पा गप्पा. एका मोर्चात एक सांगू, सगळ्याच मोर्चात सांगितलं घोटाळा होईल. माझी विनंती आहे, संतोषच्या पत्नीला सुद्धा, सोमनाथच्या कुटुंबाला सुद्धा नोकरी दिली पाहिजे. वाकोडे दादा, खरोखर तुम्हाला सांगतो, मी पालकमंत्री राहिलेलो आहे त्या जिल्ह्याचा. फार संवेदनशील आणि चांगला माणूस होता, दलित समाजाचा होता, परंतु समजदार नेता होता. दादा असं नाही करायचं. अॅट्रॉसिटी व्हायला लागली, दादा हे बरोबर नाही, मी समजून सांगतो, मी पोरांना. अशा पद्धतीचे माणसं होणार नाही. पळू 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 त्या घटना घडल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनाही CM साहेब या तिन्ही कुटुंबियांना भेटणार आहे आणि ह्या एवढं त्यांच्याकडनं आपण करून घेऊ. मी अधिकचं काही नाही भरता. हा जोश, ही ताकद आणि हा राग कधीपर्यंत तुमच्या जागेवर राहायला पाहिजे? जोपर्यंत हे फाशीवर जात नाहीत तोपर्यंत राग मनात ठेवा, एवढीच विनंती. संतोषचे मारेकरी फासावर जाऊस तो राग कमी करू नका, एवढे हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.